विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमत्ता चाचणी मध्ये घड्याळ आणि त्यावरील 8 प्रकारचे प्रश्न याच्या भाग 2 मध्ये आपले स्वागत आहे. पहिल्या भागामध्ये आपण पहिल्या 3 प्रकारचे घड्याळावरील प्रश्न बघितले. म्हणजे घड्याळातली आरशातली प्रतिमा, घड्याळातली पाण्यातली प्रतिमा आणि 2 काट्यांमधील कोन. आता इतर 3 प्रकार या आपण दुसऱ्या भागामध्ये बघूया. हा YouTube चॅनेल विद्या भारती पुणे यांच्यातर्फे चालवला जातो. याची लिंक खाली दिलेली आहे. कृपया या चॅनेलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा. आम्ही मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, भूमिती, सामान्य ज्ञान या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी लागणाऱ्या विषयांचा सखोल अभ्यास या YouTube चॅनेलवर व्हिडिओद्वारे प्रकाशित करीत आहोत. त्याचबरोबर विविध प्रकरणांवर येणारे बहुपर्यायी प्रश्न आणि उत्तर सुद्धा आम्ही या चॅनेलवर देत आहोत. मागच्या महिन्यात आम्ही मराठी व्याकरण आणि मराठी याचा पूर्ण अभ्यास पूर्ण केला. त्यानंतर आम्ही या महिन्यात बुद्धिमत्ता चाचणीचे काही प्रकरण पूर्ण केले. आता आपण घड्याळ, दिनदर्शिका, संख्या मालिका इतर पुढील 25 भागात बघणार आहोत. आता या प्रकरणामध्ये आपण कोणत्या वेळेला घड्याळाचे काटे एकमेकावर येतात, कोणत्या वेळेला घड्याळाचे काटे समोरासमोरात येतात म्हणजे 180 डिग्री कोनात येतात, किती वाजता ते काटकोनात असतात म्हणजे त्यांच्यात 90 डिग्रीचा कोन असतो. म्हणून ही 4 वाक्य मी लिहिलेली आहे की एकमेकावर आला तर तुझा 0 करेल, समोर आला तर तुला 180 सरळ करेल, काटकोनात वाकड्यात गेला तर तुला 90 आठवेल. हे सगळं एका सूत्रात सामावलेलं आहे आणि त्या सूत्र लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही गाडीचा नंबर म्हणून HM 3055 एवढं लक्षात ठेवा. HM 3055 लक्षात ठेवलं तर तुम्ही या 3 प्रकारचे प्रश्नांची उत्तरं अगदी सहजरित्या देऊ शकता. आता घड्याळातील काटे एकमेकावर येणे आपण हे समजून घेऊया. जेव्हा तास काटा आणि मिनिट काटा एकाच रेषेत येतात तेव्हा ते एकमेकावर आले आहे असे म्हणतात. म्हणजे त्यावेळी 2 काट्यांमधील कोन जवळजवळ 0 असतो. यालाच इंग्लिशमध्ये कोइन्सिडन्स ऑफ क्लॉक हँड्स म्हणतात. आता 1 मिनिटामध्ये मिनिट काटा 1 तासात 360 डिग्री अंश फिरतो. म्हणजे समजा 12 वाजलेले आहे, 12 पासून 1 पर्यंत जर तास काटा जायचा आहे तर मिनिट काटा 360 मध्ये आकृतीत दाखवल्याप्रमाणे फिरतो. त्याच दरम्यान तास काटा 12 पासून 1 म्हणजे 30 डिग्री मध्ये फिरतो. हे 2 मूलभूत संकल्पना आपण लक्षात ठेवू. म्हणजे समजा 12 वाजलेले आणि 12 ते 1 असा आपण जर पिरियड धरला तर तास काटाला 12 पासून 1 वाजेपर्यंत जाईपर्यंत 30 डिग्री मधून फिरावं लागेल. तर त्याच वेळात मिनिट काटा 360 डिग्रीत फिरतो म्हणजे तास काट्यापेक्षा 330 डिग्री जास्त फिरतो. म्हणजे तुम्ही जर 360 ला भागितले तर मिनिट काटा 6 डिग्री प्रति मिनिट फिरतो तर तास काटा 0.5 प्रति मिनिट फिरतो. दोघांचा फरक जर काढला तर मिनिट काटा हा तास काट्यापेक्षा 5.5 डिग्री प्रति मिनिट जास्त वेगाने चालतो. म्हणजेच घड्याळातील काटे एकमेकावर कधी येतील? या दोघांमधला फरकाला जर 360 ला जर या दोघांमधल्या फरकाने भागितलं, 360 डिग्री हा पूर्ण घड्याळाचा अँगल आहे किंवा कोन आहे, त्याला 5.5 या फरकाने भागलं तर येतं 65 मिनिट 27.27 सेकंद. म्हणजे 65 मिनिट 27.27 सेकंदांनी
घड्याळातील काटे एकमेकावर येतात. आता जेव्हा सुरुवात करतो तेव्हा दोन्ही काटे एकमेकावर असतात. म्हणजेच 12 तासाचा जर अवधी घेतला तर पहिला तास सोडला तर 11 वेळा ते 12 तासात 11 वेळा एकमेकावर येतात आणि म्हणून 24 तासात ते 22 वेळा एकमेकावर येतात. हे दोन लक्षात ठेवा, कारण यावर प्रश्न येतो की 12 तासात घड्याळाचे काटे एकमेकांवर किती वेळा येतात, तर 12 तासात 11 वेळा येतात आणि 24 तासात घड्याळाचे काटे एकमेकावर किती येतात, तर 24 तासात काटे 22 वेळा एकमेकांवर येतात. आता आता आपण ना घड्याळातील काटे एकमेकावर येता याचं एक उदाहरण बघू. समजा घड्याळात 1 वाजलेला आहे. आपण पहिल्याच स्लाइड मध्ये बघितलं होतं की आपण एक गाडीचा नंबर लक्षात ठेवायचा, MH6011. तर सूत्र आहे M बरोबर 60H भागिले 11. इथं H म्हणजे आवर किंवा तास आहे, M म्हणजे मिनिट आहे. म्हणजे M बरोबर 60H भागिले 11. आता आपल्याला दिलेला आहे 1 वाजलाय. 1 वाजलाय म्हणजे तास काटा एकावर आहे, मिनिटं 0 आहे. म्हणून सूत्र M इक्वल टू 60H भागिले 11. इथं 1 वाजलाय म्हणून 60 गुणिले 1 भागिले 11 म्हणजे 60 भागिले 11. आता 11 ने 60 ला भागितलं तर काय येतं, 11 वाजून 11 ने 60 ला भागितलं तर 11 पाचे 55 येतं. मग इथं 5 लिहायचा पहिल्यांदा. उरले किती, 60 मधून 55 गेले 5, त्याला 5/11 करून द्यायचे. म्हणजे 5 वाजून 5/11 या वेळेला 1 वाजल्यानंतर हे काटे एकमेकावर येतील. आता जर 5/11 ला तुम्ही डिवाइड केलं तर ते होईल 0.527 सेकंद. म्हणून 1 वाजून 05 मिनिटं 27 सेकंदांनी काटे एकमेकावर येतील. आता घड्याळातील काटे एकमेकावर येणं दुसरं उदाहरण बघूया. 2 वाजता काटे कधी 2 वाजल्यानंतर काटे कधी एकमेकावर येतील. सूत्र आपल्याला माहित आहे, गाडीचा नंबर MH6011 म्हणजे M बरोबर 60H डिवायडेड बाय 11. 2 वाजल्यानंतर आहे म्हणजे आवर 2 आहे, म्हणजे M बरोबर 60 गुणिले 2, 2 आवर आहे म्हणून, भागिले 11 म्हणजे 120 भागिले 11. 120 ला 11 ने जर भागितलं तर 11 एक 11, उरले 10 म्हणजे 0, म्हणजेच इथं 10/11 असे उत्तर येते. 10/11 ला जर तुम्ही डिवाइड केलं तर ते 10.55 येतात. म्हणून 2 वाजून 10 मिनिटं 55 सेकंदांनी हे काटे एकमेकावर येईल. आता तिसरं उदाहरण बघूया. 3 वाजल्यानंतर काटे कधी एकमेकावर येतील. सूत्र परत तेच, MH6011 हा गाडीचा नंबर. M इक्वल टू 60 गुणिले H, इथं 3 वाजता दिलेले म्हणून 60 गुणिले 3 180 भागिले 11. 180 भागिले 11, 11 एक 11, 7 उरले 70, 11 सक 66, 16 उरले 4. ते उरलेले 4 वरती घ्यायचा आणि त्याला 11 डिवाइड दाखवायचा. म्हणजे 16 4/11 वाजता हे काटे 3 वाजल्यानंतर एकमेकावर येतील. आता 4/11 ला तुम्ही डिवाइड केलं तर ते येतात 0.22 सेकंद, म्हणजे 3 वाजून 16 मिनिटं 22 सेकंदांनी हे काटे एकमेकावर येतील. उजळणीसाठी आणखी काही उदाहरणं बघूया. 5 वाजल्यानंतर काटे कधी एकमेकावर येतील. परत आपला फॉर्म्युला आहे, गाडीचा नंबर लक्षात ठेवायचा, MH6011. M इक्वल टू 60H/11. इथं 5 वाजलेले म्हणून H च्या जागी 5 येईल. म्हणून M बरोबर 60 गुणिले 5 भागिले 11. 60 गुणिले 5 म्हणजे 300 भागिले 11. 300 ला 11 ने भागा, 11 दुने 22, उरले 8 म्हणजे 80 झाले. 7 ने भाग जातो, 11 7 27 म्हणजे 27 झाले. उरला 3, तो वरला 3 तसाच ठेवायचा आणि त्याला 11 ने डिवाइड करायचं. म्हणजे 27 3/11 वाजता म्हणजे सुमारे 5 वाजून 27 मिनिटं 16 सेकंदांनी हे काटे एकमेकावर येतील. आता
एमपीएससी किंवा इतर स्पर्धा परीक्षांमध्ये बऱ्याच वेळा सेकंदापर्यंत उत्तर दिलेले नसतात, त्यामुळे आपण उत्तर 27/3/11 असं दिसलं की तो करेक्ट ऑप्शन म्हणून निवडायचा. आता पुढचं उदाहरण बघूया. 8 वाजल्यानंतर काटे कधी एकमेकावर येतील? गाडीचा नंबर लक्षात ठेवा, MH6011, M = 60 गुणिले H भागिले 11. इथं 8 वाजले म्हणून 60 गुणिले 8 भागिले 11, 480 भागिले 11. 11 चोक 44, उरले 4 म्हणून 40. 11 त्रिक 33, उरले 7. ते 7 बाजूला देऊन त्याला 11 ने भागायचं, म्हणजे 43 मिनिटं 7/11 वाजता 8 वाजल्यानंतर काटे एकमेकावर येतील, म्हणजे सुमारे 8 वाजून 43 मिनिटं 38 सेकंदांनी हे काटे एकमेकासमोर येतील. आता समजा जर प्रश्न आहे 7 वाजून 10 वाजल्यानंतर किती वाजता हे दोन्ही काटे एकमेकावर येतील? परत आपण गाडीचा नंबर लक्षात ठेवलेला आहे, MH6011, म्हणजेच M = 60H भागिले 11. इथं 7 वाजून 10 मिनिटं आहे म्हणून आवर 7 आहे, म्हणून 60 ला 7 ने गुणायचं आणि 11 ने भागायचं. 7 गुणिले 60 म्हणजे 7 सकम 42, 420 भागिले 11. 420 ला 11 ने भागायचं. 11 त्रिक 33, 42 मधून 33 वजा करायचे, म्हणजे राहिले 9. 11 8 88, म्हणजे झाले 38. उरले 2. त्या 2 ला 11 ने भागायचं, म्हणजे 38 2/11 वाजता हे दोन्ही काटे एकमेकावर येतील. ओके. आता जर तुम्हाला अजूनच 2/11 ची फोड करायची असेल तर 2 गुणिले 11 गुणिले 60 करायचं, तर 10.9 सेकंद हे उत्तर येतं, म्हणजे 7 वाजून 38 मिनिटं आणि 11 सेकंदाला हे काटे एकमेकावर येतील. आता थोडासा अवघड प्रकार बघूया यातला. 7 वाजून 40 नंतर घड्याळातील तास काटा आणि मिनिट काटा पुन्हा केव्हा एकमेकावर येतील? यात 2 पायऱ्या आहे. पहिली पायरी आहे, पहिल्यांदा आपण बघायचं की 7 वाजल्यानंतर पहिल्यांदा काटे एकमेकावर कधी येतात. सूत्र आपल्याला गाडीचा नंबर माहिती आहे, MH6011, म्हणजे M = 60H भागिले 11. 7 वाजल्यानंतर आहे म्हणजे तास 7 आहे, म्हणून M बरोबर 60 गुणिले 7 भागिले 11. 6 7 42, 420 भागिले 11, म्हणजेच 11 ने जर 420 ला भागितलं, 11 त्रिक 33, उरले 9. 11 8 88 म्हणजे 38, उरले 2. 2 आणि भागिले 11, 38 मिनिटं 2/11 सेकंदांनी काटे एकमेकावर येतात. पण प्रश्नात उत्तर दिलेलं आहे 7:40, म्हणजे हे 7:38 नंतर किती वाजता येतात? प्रश्नात वेळ 7:40 नंतर दिली आहे, त्यामुळे 7 वाजून 38 मिनिटं 11 सेकंद ही वेळ आधीच निघून गेलेली आहे, म्हणून दुसरी पायरी करावी लागते. 8 वाजल्यानंतर किती वाजता हे काटे एकमेकावर येतील? कारण एका तासात साधारणतः एक वेळा काटे समोरासमोर एकमेकावर येतात, समोरासमोर नाही एकमेकावर येतात, म्हणून 8 वाजल्याचं घ्यायचं. M = 60 गुणिले 8 भागिले 11. 8 सक 48, 480 भागिले 11. 11 चोक 44, 4 उरले. 11 त्रिक 33, उरलेले 7 ला 11 ने भागायचं. 43 मिनिट 7/11 सेकंद, म्हणून 8 वाजून 43 मिनिटं 7/11 सेकंदांनी 7 वाजून 40 नंतर घड्याळातील तास काटा आणि मिनिट काटा पुन्हा केव्हा एकमेकावर येतील? आपण पहिल्या 8 स्लाइड्स मध्ये घड्याळातील काटे एकमेकावर येणे बघितले. त्यानंतरचा येणारा दुसरा प्रश्न आहे घड्याळातील काटे समोरासमोर येणे. समोरासमोर येणे म्हणजे काय? 180 डिग्रीचा अँगल असणे. आता इथे एक घड्याळ दाखवलेलं आहे, त्यामध्ये 6 वाजलेले,
तर तुम्ही जर काटा बघितला तर मिनिट काटा 12 वर आहे आणि तास काटा 6 वर आहे आणि ते सरळ रेषेत आहे म्हणजे समोरासमोर आहे. आणि जर त्यांचा कोन बघितला तर पूर्ण घड्याळाचा कोन 360 डिग्री आहे आणि घड्याळ बरोबर मध्यभागी डिवाइड झालंय म्हणून दोन्ही बाजूला 180 डिग्रीचा कोन आहे. म्हणजे जेव्हा घड्याळातील काटे एकमेकासमोर येतात तेव्हा त्यांच्यामधील कोन 180चा असतो. याच्यासाठी थोडं वेगळं सूत्र आहे. घड्याळातील काटे समोर कसे येतात ती वेळ काढण्यासाठी आणि ते सूत्र आहे 30H वजा 5.5 M इक्वल टू 180. ओके, 30H वजा 180 बरोबर 5.5 M म्हणजेच M बरोबर 30H वजा 180 भागिले 5.5 इक्वल टू M. तर M इक्वल टू 60H मायनस 360 भागिले 11 हे सूत्र वापरून आपण दोन्ही काटे समोरासमोर कोणत्या वेळेला येतात हे काढू शकतो. कृपया हे सूत्र लक्षात ठेवा. M काटे समोरासमोर येण्यासाठी M इक्वल टू 60H मायनस 360 भागिले 11. आता एक उदाहरण बघूया. 8 वाजल्यानंतर किती वाजता घड्याळाचे काटे दोन्ही काटे समोरासमोर येतील म्हणजे तास काटा मिनिट काटा समोरासमोर येतील. वाजले किती आहे 8. सूत्र काय आपलं M बरोबर 60H वजा 360 भागिले 11. इथं आवर किती आहे 8 म्हणून 60 ला 8 ने गुणायचं त्यातून 360 वजा करायचं आणि त्याला 11 ने भागायचं. 60 गुणिले 8 येतात 480. 8 सक 48 480 वजा 360 भागिले 11. 480 वजा 360 म्हणजे 120 भागिले 11. आता 120 ला जर 11 ने भागितलं तर 11 एक 11 एक उरला. नंतर 10 येतात. 10 ला 11 ने भाग जात नाही म्हणून 0 म्हणून 10 तसाच ठेवायचा आणि त्याला 11 ने भागायचं म्हणजे 10 मिनिटं 10/11 सेकंदांनी हे काटे समोरासमोर येतील. म्हणून 8 वाजून 10 मिनिटं 10/11 सेकंदांनी दोन्ही काटे समोरासमोर येतील. आता अजून एक उदाहरण बघूया. 10 वाजल्यानंतर किती वाजता घड्याळाचे दोन्ही काटे समोरासमोर येतील. इथं H10 दिलेला आहे म्हणजे 10 वाजलेले आहे. सूत्र आपलं आहे M बरोबर 60H मायनस 360 भागिले 11. H10 दिला आहे म्हणून 60 गुणिले 10 वजा 360 भागिले 11. 60 गुणिले 10 म्हणजे 606 वजा 360 भागिले 11. 240 ला 11 ने भागायचं. 11 दुने 22 2 उरले. 11 एक 11 21 झाले. उरले 9 म्हणून 9/11 म्हणजे 21 मिनिटं 9/11 सेकंदांनी 10 वाजल्यानंतर दोन्ही काटे एकमेकासमोर येतील. काही वेळेला असे प्रश्न विचारले जातात की ज्याच्यामध्ये आपल्याला ऋण किंवा उणे उत्तर मिळतं. अशा वेळेला काय करावं. समजा प्रश्न आहे 2 वाजल्यानंतर किती वाजता घड्याळाचे दोन्ही काटे एकमेकासमोर येतील. आता इथं H आहे 2 आणि सूत्र आहे M बरोबर 60H मायनस 360 भागिले 11. इथं 2 वाजलेले म्हणून 60 गुणिले 2 वजा 360 भागिले 11. 120 वजा 360 भागिले 11 म्हणजे 120 वजा 360 म्हणजे वजा 240 भागिले 11. 240 ला 11 ने जर भागितलं तर 11 दुने 22 2 आले. उरले 2 म्हणजे 20 आले. 11 एक 11 म्हणजे 21 झाले. उरले 9 म्हणून 9/11 म्हणजे 21 मायनस 21 मिनिट 9/11 मिनिटांनी हे काटे समोरासमोर येतील. परंतु इथे मिनिटे ऋण निगेटिव्ह किंवा उणे आले म्हणून हे उत्तर ग्राह्य नाही. त्यामुळे जर असे उणे उत्तर आलं तर याच प्रकारचं दुसरं समीकरण वापरावं. M इक्वल टू 60H प्लस 360/11 म्हणजे
मूळ सूत्रामध्ये वजा 360 आहे, पण ज्या वेळेला उणे उत्तर येतं त्यावेळेला 360 हा अधिक किंवा प्लस करायचा, म्हणजे m इक्वल टू 60h भागिले 360 प्लस 360 भागिले 11. आता 2 वाजल्यानंतर आहे म्हणून 60 गुणिले 2 120 अधिक 360 भागिले 11. 60 दुने 120 अधिक 360 म्हणजे 480. 480 म्हणजे 480 भागिले 11. 480 ला 11 ने भागितले म्हणजे 11 चोक 44, 4 आले, उरले 4, 11 त्रिक 33, उरले 7 म्हणजे 7/11. 43 मिनिट 7/11 सेकंदांनी हे दोन्ही काठी समोरासमोर येतील, म्हणजेच 2 वाजून 43 मिनिटं 7/11 सेकंड्सने दोन्ही काटे एकमेकासमोर येतील. आता यात एक ट्रिक आहे, परीक्षेची ट्रिक ज्याला म्हणतात. काटे समोरासमोर 180 डिग्रीत असले तर 30h मायनस 5.5m इक्वल टू 180, म्हणून दोन शक्यता नेहमीच तपासायच्या. एक तर 30h वजा 5.5m बरोबर 180 किंवा 30h वजा 5.5m बरोबर -180. ज्या उत्तरात मिनिट 0 ते 60 दरम्यान येते तेच योग्य उत्तर असते. परीक्षेत विचारला जाणारा तिसरा प्रकारचा प्रश्न म्हणजे घड्याळातील दोन वेळांमधील कोन ओळख. आपण संकल्पनेमध्ये बघितलंय, घड्याळाचा तास काटा 12 तासात 360 डिग्री फिरतो. मिनिट काटा ही 60 मिनिटात 360 डिग्री फिरतो. कोणत्याही वेळी तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये जो कोन तयार होता त्याला घड्याळामधील कोन म्हणतात. आता आपण बघितलं कोणत्याही 2 तासामध्ये, समजा 12 आणि 1 वाजेमध्ये 30 डिग्री असतात आणि मिनिट काटा एका मिनिटामध्ये 6 डिग्री मध्ये फिरतो. म्हणून सूत्र तयार करताना तासासाठी 30h आणि मिनिटासाठी 6m वापरले आणि त्यावरून त्यांनी सूत्र तयार केलेलं आहे. घड्याळामधील दोन काट्यांमधील कोन बरोबर 30h मायनस 5.5m. हे सूत्र लक्षात ठेवा. इथं h म्हणजे तास, m म्हणजे मिनिटं आणि कोन अंशामध्ये दिलाय. आता या वेळेला काही वेळेला तुमचं उत्तर 180 डिग्री पेक्षा जर मोठं आलं तर मग लहान कोन काढून घ्यायचा. तो कसा काढायचा? तर लहान कोन काढण्यासाठी आलेलं उत्तर 360 मधून आलेलं उत्तर वजा करायचं आणि जे उत्तर येईल ते त्या दोन काट्यांमधील कोन असतं. आता आपण काही उदाहरणं बघूया. हे उदाहरण एक घ्या. 2:30 वाजलेले घड्याळात. तर या 2:30 वाजता किती अंशाचा कोन असेल? आपल्याला सूत्र माहित आहे. कोन बरोबर 30h मायनस 5.5m. आता h किती आहे? 2 वाजून 30 मिनिटं आहे म्हणजे h आहे 2. 30 गुणिले 2 आणि मिनिटं किती आहे? 30 मिनिटं म्हणजे 5.5 गुणिले 30. 30 गुणिले 2 आले 60 आणि 5.5 गुणिले 30 आले 105, म्हणजे उत्तर आलं 60 वजा 105. परंतु 60 वजा 105 165 येतात मायनस 105, पण याला ब्रॅकेट्स असल्यामुळे याचं उत्तर येतं प्लस 105 अंश. आता उदाहरण दुसरं घेऊया. 3 वाजता घड्याळातील दोन काट्यामध्ये किती अंशाचा कोन असेल? आपल्याला सूत्र माहित आहे 30h मायनस 5.5m. 3 वाजलेले म्हणून 30 गुणिले 3 वजा 5.5 आणि मिनिटं 0 आहे म्हणून 0. 30 त्रिक 90, 90 वजा 0 90 अंश, म्हणजे 3 वाजता 90 अंशाचा कोन किंवा काटकोन असतो. आता काही थोडे अवघड उदाहरणं बघूया. 4 वाजून 47 वाजता दोन काट्यांमधील कोन किती? आपल्याला सूत्र माहित आहे. कोन बरोबर 30h मायनस 5.5 इंटू मिनिट्स किंवा m. आता इथं 4 वाजले म्हणून 30 ला 4 ने गुणायचं. 30 गुणिले 4
आणि 5.5 ला 47 मिनिटांनी बनवायचं. 30 गुणिले 4 120, 47 गुणिले 5.5 म्हणजे 258.5, म्हणून 138.5 अंश हे हा कोन 4 वाजून 47 मिनिटांनी या दोन काट्यांमध्ये असेल. आता पुढचं उदाहरण बघूया. 7 वाजून 38 मिनिटांनी दोन काट्यामधील कोन किती असेल? इथं H 7 आहे, M 38 आहे. सूत्र माहिती आहे 30H वजा 5.5 M. इथं 30 गुणिले 7 केलं वजा 5.5 गुणिले 38 केलं, 210 वजा 209 म्हणजे 7 वाजून 38 मिनिटांनी या दोन काट्यामध्ये 1 अंशाचा कोन आहे. अजून एक उदाहरण घेऊया. 11 वाजून 52 मिनिटांनी दोन काट्यामधील कोन किती? सूत्र माहिती आहे 30H मायनस 5.5 M. H इथं 11 आहे म्हणून 30 गुणिले 11 आणि M 52 आहे म्हणून 5.5 गुणिले 52. 30 गुणिले 11 होता, 11 त्रिक 33 म्हणजे 330 आणि 52 गुणिले 5.5 होता 286 म्हणून 330 वजा 286 बरोबर 44. म्हणून 11 वाजून 52 मिनिटांनी दोन काट्यामधील कोन 44 अंश असा असेल. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण झटपट ट्रिक्स पाहूया. आपण पहिली स्लाइड बघितली होती, त्यात एक वाक्य होतं, एकमेकावर आला तर तुझा शून्य करेल. म्हणजे काटा एकमेकावर आला तर तुझा शून्य करेल. त्याचं सूत्र आहे 30H वजा 5.5 M इक्वल टू 0. समोर आला तर तुला 180 सरळ करेल. म्हणजे काटा समोरासमोर आला तर 180 तुला सरळ करेल. त्याचं सूत्र आहे 30H मायनस 5.5 M इक्वल टू 180. तिसरं वाक्य आपण बघितलं होतं, काटकोनात वाकडा गेला तर तुला 90 द्वी आठवेल. तर त्याचं सूत्र आहे 30H वजा 5.5 M इक्वल टू 90. इथं H म्हणजे आवर लिहायचं, M म्हणजे मिनिट लिहायचं आणि सरळ उत्तर करायचं. आणि हे सूत्र लक्षात ठेवण्यासाठी आपण जसा आपल्या गाडीचा नंबर लक्षात ठेवतो तसा आपण नंबर लक्षात ठेवायचा. HM 3055 म्हणजे 30H 5.5 M हे आपल्याला लक्षात राहील. तर या झटपट ट्रिक्स लक्षात ठेवल्या तर आपल्याला हे एकमेकावर आलेले काटे, समोरासमोर आलेले काटे, काटकोन आणि दोन तासांमधील कोन काढणे अतिशय सोपे जाईल.